नमस्कार मंडळी, हे आहे जामनगरमधील स्वामीनारायण मंदिर। तर यापूर्वी मी छोटासा व्हिडिओ आपणास सादर केलेला होता, तर त्यामध्ये मला एवढी माहिती सांगता आली नाही, तर छोटासा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करत आहे। मला तर खूप आवडला। हे बघा, हे स्वामीनारायण मंदिर आहे। ही रात्रीची वेळ आहे। इथे बघा, छान असा ध्वनी सुरू आहे, मनाला अगदी शांतता देणारा हा ध्वनी आहे। खूप इथे आल्यानंतर सगळं असं शांत आणि शांत असं वातावरण पाहून मनाला खूप प्रसन्नता मिळते। आजूबाजूचा परिसर सुद्धा तेवढाच स्वच्छ आहे। हे तर रात्रीची थोडा आता रात्र झाली असल्यामुळे लाईट लागले आणि आम्ही याच आधी आलेलो 5 वाजता वगैरे, त्यामुळे आम्हाला थोडासा दिवसचा मिळाला आणि त्यामुळे आम्ही गार्डन पाहू शकलो। इथलं गार्डन पण खरोखर इतकं मेंटेनन्स आहे या गार्डनचं आणि बघण्यासारखं गार्डन आहे। आतमध्ये तर खूप साऱ्या मूर्ती आणि खूप सुंदर आहे, परंतु तिथे फोटोग्राफी घेता आली नाही। परंतु हे खाली स्वामीनारायणची अशी एक मूर्ती आहे नारायणाची, तर बघा इतकी सुंदर मूर्ती आहे। हे सगळ्यांचं लक्ष असं वेधून घेणारी ही मूर्ती आहे आणि आजूबाजूला सुंदर असे फोटो लावलेले आहे। सगळेजण इथे सगळं असं चहूबाजूनी फिरता येतं आणि हे बघता येतं। हे खरोखरच अशी ही मूर्त मला तर खूप आवडली। त्यानंतर आम्ही थोडं फिरलो, थोडी फोटोग्राफी केली आणि इथलं कातीव काम पाहून खरोखर बघण्यासारखं इथलं काम आहे। गार्डनमध्येच अशी एक व्यवस्था केलेली आहे, अशा या पादुका ठेवलेल्या आहे आणि त्याच्या आजूबाजूनं सुद्धा खूप छान डेकोरेशन आणि स्वच्छता पण तेवढीच आहे। रात्रीच्या वेळेला तर इथे खूप सारी लाईटिंग लावलेली असतात, खूप सुंदर दिसते। हे आम्ही दुपारच्या वेळेला म्हणजे 5 वाजता वगैरे हा फोटोग्राफ घेतलेला आहे। बघा किती सुंदर असं ह्या माहोल आहे। बघा, गार्डनमधील विविध रंगाच्या कर्दळी बघायला मिळाल्या, झेंडू बघायला मिळाले। तसंच हे बघा, हे ॲडिनियम बघा, तसंही याच दिवसात त्याला खूप सारे फुलं येतात, फेब्रुवारी मार्चमध्ये। आणि इथचं सगळ्यांचं लक्ष, आम्ही तर जसं आलो इथे तसंच माझं तर या ॲडिनियमच्या फुलांनी लक्ष वेधून घेतलं आणि खरोखरच रंगीबेरंगी हे ॲडिनियमची फुलं पाहून सगळ्यांचं लक्ष इकडे वेधून घेत होतं। आणि हे बघा किती सुंदर असे ॲडिनियम फुलं दिसत आहे। तर मंडळी, इथली दाल खिचडी खूप प्रसिद्ध आहे। आम्ही पण थोडा प्रसाद ग्रहण केला, खूप छान वाटलं। सात्विक आणि आजूबाजूचं शांत असं वातावरण बघून खूप मनाला अशी प्रसन्नता मिळाली। तर असा हा गुजरातमधील जामनगर येथील स्वामीनारायण मंदिरातील मी छोटासा व्हिडिओ आपणासोबत शेअर केला। तर मला तर आवडला। आपणास कसा वाटला ते मला अवश्य कळवा। पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।